फक्त मिठीत घे भाग शेवट. राहुल आणि सावी. दुसऱ्या दिवशी पूजा झाली आणि मग लग्नाचे खेळ खेळले जात होते. पहिले सूनमुख बघण्यात आलं, नंतर मुलीच्या नावात बदल करण्याची रीत होती. तेव्हा मोनिकाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तरी रुद्रने पुढे जाऊन तांदळात अंगठीने नाव लिहिलं. त्याने मोनिका हेच नाव लिहिलं होतं. साक्षी म्हणाली, अरे नाव बदलायचं असतं, तू तेच नाव लिहिलंस? रुद्र म्हणतो, आई ती माहेरचं सगळं काही सोडून इथे येते. तिच्या नावापुढे लागणारचं बाबाचं नाव सुद्धा बदलतं. तिची खरी ओळख ही मोनिका या नावानेच असेल. तिच्या बाबांनी किती प्रेमाने ते नाव ठेवलं होतं. मी ते नाव नाही बदलणार. राहुलने पण तिचंच नाव नाही बदललं. त्यामुळे त्या दोघी खुश होत्या. असे अजून बरीच खेळ झाले. सगळ्यांनी मज्जा केली. या सर्वांमध्ये सगळ्यांनी मोनिकाची खूप काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी राहुल म्हणतो, रुद्र आज मी फ्लॅटवर जातोय, तिला घेऊन रात्री घरी येईन. रुद्र म्हणतो, ठीक आहे, तू तू घेतलेला निर्णय योग्य असेल. राहुल रूममध्ये आला. सावी तयार हो, आपल्याला बाहेर जायचं. सावी म्हणाली, अरे कुठे जायचं? राहुल म्हणतो, तू तयार तर हो. तो बोलला. मग ती पण जास्त काही न बोलता तयार झाली. खालीच त्यांनी सर्वांना सांगितलं आणि बाहेर पडले. राहुलने गाडी एका बिल्डिंगजवळ थांबवली आणि तिला घेऊन तो टॉप फ्लोअरवर गेला. तिथे एकदम फुली फर्निचर 3 BHK फ्लॅट होता. तो सावी म्हणाली, हा फ्लॅट कोणाचा आहे? खूप सुंदर आहे हा. राहुल म्हणतो, ती नेम प्लेट बघ. तिने ती डोअरवरची प्लेट बघितली तर तिथे सावी राहुल जोशी लिहिलं होतं. रुद्रने नंतर राहुलला भाऊ मानलं. तेव्हा त्याने त्याला स्वतःचं आडनाव पण दिलं. ते नाव वाचताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. सावी म्हणाली, राहुल हे तर माझं नाव आहे. राहुल म्हणतो, हो, हे घर आपलं आहे, तुझं आणि माझं. चल आतून बघ. मग म्हणत तो आतमध्ये गेला. पण त्याने तिला तिथेच उभं राहा असं सांगितलं. त्याने आत जाऊन एक माप घेऊन आला आणि ते त्याने उंबरठ्यावर ठेवलं. हातात आरतीचं ताट होतं. त्याने तिचं औक्षण केलं आणि तिला माप ओलांडून आत यायला सांगितलं. सावी म्हणाली, अरे पण हे सगळं काय आहे? राहुल म्हणतो, हे तुझं स्वतःचं हक्काचं घर आहे, म्हणून तुझं असं स्वागत करतोय मी. मग ती माप ओलांडून आतमध्ये आली. त्याने तिच्या समोर कुंकवाचं पाणी असलेलं ताट ठेवलं. मग तिने कुंकवाच्या पावलांनी घरात प्रवेश केला. त्याने मग तिच्या समोर हळदीचं ताट समोर ठेवलं. तिने एक हात त्यामध्ये बुडवला आणि दुसरा राहुलचा हात. राहुल म्हणतो, हे काय? सावी म्हणाली, हे घर फक्त माझं एकटीचंच नाही तर आपलं आहे, तुझं आणि माझं आहे. म्हणाली. तिच्या अशा बोलण्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आलं. त्यांनी मग आपल्या हाताचे ठसे तिथे उमटवले. राहुल म्हणतो, घर बघून घे. ती पूर्ण घर फिरली. खूप सुंदर होतं. हॉलच्या बाहेर छोटी गॅलरी होती. किचन पण खूप सुंदर होतं. आता दुपार आली होती. राहुलने जेवण बाहेरून ऑर्डर केलं. थोडा खाऊन दोघं गप्पा मारत बसले होते. राहुल म्हणतो, सावी आय एम रिअली सॉरी. मी तुला खूप त्रास दिलं, पण काय करू, मला तिच्यासोबत जे काही घडलं ते पुन्हा होऊन द्यायचं नव्हतं. मी पण तुझ्यावर प्रेम करू लागलो होतो ग. तुझं ते मागे मागे फिरणं, मला मनवणं, माझ्यासाठी गाणी गाणं मी एन्जॉय करायचो. पण नंतर मला ते सर्व आठवायचं आणि मग तू माझ्यापासून लांब राहावी म्हणून मग मी तुझ्यावर ओरडायचो, रागायचो. आणि सावी म्हणाली, मला हे सगळं माहीत होतं राहुल, पण नंतर मग माझा पण स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला होता. म्हणून मग मी स्वतः तुझ्यापासून लांब झाली. खरं सांगू राहुल, जेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं ना की मी कधीच आई होऊ शकत नाही, तेव्हा खूप मोठा धक्का बसला होता मला. मग मी स्वतःला सावरलं. राहुल, मोनिका आई होणार आहे. किती छान हा. राहुल म्हणतो, मी तुला आयुष्यातील सर्व सुख देईन सावी. तुला मी कशाचीच कमी भासू देणार नाही. सर्व सुख तुझ्या पायाशी आणून देईन. सावी म्हणाली, पण ते एक सुख मला कधीच नाही भेटणार आता राहुल. म्हणत तिने आतापर्यंत रोखून ठेवलेले अश्रू बाहेर आले. ती आई होऊ शकत नाही ही गोष्ट कळल्यापासून ती व्यक्त झाली नव्हती ना रडली होती. ते तिने आता व्यक्त होत होती. राहुल पण तिला रडू देत होता. तिचं मन मोकळं होणं खूप गरजेचं होतं. ती पण त्याच्या मिठीत दुःख विसरायचा प्रयत्न करत होती. सावी म्हणाली, राहुल तू का लग्न केलंस रे माझ्याशी? मी तुला मुलं पण नाही देऊ शकत. राहुल म्हणतो, सावी मी तुझ्या मनांवर प्रेम केलंय आणि बस आता चल झोप, तू डोकं दुखत असेल ना. सावी म्हणाली, तू पण ये ना, तुझ्या कुशीत झोपायचे मला. ती एकदम क्यूट फेस करून बोलली. मग त्याने पण तिला कुशीत घेतलं, पण त्यांना झोप येत नव्हती. दोघे एकमेकांची मिठी स्पर्श प्रेम अनुभवत होते. अशाच कधीतरी त्यांना झोप लागली.
संध्याकाळी 4 वाजता अशी तिला जाग आली तेव्हा राहुल गॅलरीमध्ये उभा होतो. ती तिथे गेली ते तो विदाऊट शर्ट उभा होता. त्याची बॉडी रुद्रसारखीच होती. ती त्याला बघतच उभी राहिली, पण नंतर तिच्या समोरच्या गॅलरीमध्ये उभ्या असलेल्या मुलीकडे गेली. ती मुलगी राहुलकडेच बघत होती. तिला तिचा रागच आला. सावी म्हणाली, राहुल, तुला कपडे नाहीत का? उघडा इथे उभा आहेस ते. आणि काय ग, ए टवळे, तू काय टक लावून बघतेस ग? घरी बाबा आणि भाऊ नाहीत का ग? त्याला ताडतेस ती एवढी? ती म्हणाली, ओ, कोण म्हटलं मी त्यांना बघते? ते आणि माझे डोळे आहे, मी कोणालाही बघेन. सावी म्हणाली, बघ ना, कुठेही कुणाकडेही बघ, पण माझ्या नवऱ्याकडे बघायचं नाही, समजलं? ती बोलली तसं त्या समोरच्या मुलीचं तोंडच पडलं. तिला वाटलं नव्हतं त्याचं लग्न झालं असेल ते. ती तोंड पडून आतमध्ये तणतणत निघून गेली. सावी म्हणाली, आणि तुला कपडे नाहीत का रे? अंग प्रदर्शन करत इथे उभा राहिलास? जा आत आणि कपडे घाल आधी. तो पण गप्पपणे आतमध्ये गेला, पण तो तिच्यावर हसत होता. ती जेलस होत होती ना, ते त्याला खूप आवडत होती. तो तयार होऊन थोडा फ्रेश झाला. राहुल म्हणतो, चल आता निघूया आपण. सावी म्हणाली, आता कुठे जायचं? राहुल म्हणतो, सरप्राईज आहे, चल म्हणत ते निघाले. थोड्या वेळाने तिला रस्ता ओळखीचा वाटला. मग तिला समजलं की ते कुठे जात आहे ते. तिला खूप आनंद झाला. सावी म्हणाली, राहुल, आपण आश्रमात जातोय? राहुल म्हणतो, हो. तो हसतच बोलला आणि तिला खूप आनंद झाला. थोड्याच वेळात ते आश्रमात पोहोचले. राहुलने डिक्कीमधून काही गिफ्ट वगैरे काढले आणि आश्रमातील मावशींना दिलं. त्याच आश्रमात ते लहानाचे मोठे झाले होते. रुद्र आणि राहुल आश्रमाला दर महिन्याला डोनेशन देत होते ऑफिसमध्ये. मावशी म्हणाली, सावी कशी आहेस? सावी म्हणाली, मी बरी आहे मावशी, तुम्ही कशा आहात? मावशी म्हणाली, मी पण बरी आहे. अगं, हे दोघं पण येत असतात महिन्याला, पण तू नाही येत ना. आणि काय ग, लग्न झालं का तुझं? कधी? सावी म्हणाली, हो, राहुल सोबतच झालंय लग्न. ती लाजत बोलली. मावशी म्हणते, अरे वा. राहुल म्हणतो, मावशी, आम्हाला एक मूल अडॉप्ट करायचं आहे. त्याचं ऐकून सावी त्याच्याकडे बघत लागली. तिला आनंदच झाला होता. मावशी म्हणते, का रे, असं का? मग राहुल त्यांना सर्व काही सांगतो, सावीला लागलेली गोळी वगैरे. मावशी म्हणाली, खूप वाईट झालं रे. बरं, कालच इथे एक लहान मुलं आलंय, 6 महिन्याचा असेल रे, गोड आहे खूप. काल आम्हाला सकाळी आश्रमाच्या गेटजवळ दिसला, पण मला वाटतं तुम्ही त्याला अडॉप्ट करावं. राहुल आणि सावी पण मग हो बोलले. त्यांनी तिथली सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून ते बाळाला घेऊन निघाले. बाळ खूप गोड होतं. गुबरे गुबरे गाल, ते काळेभोर डोळे. ते बाळ टक लावून सावीकडे बघत होतं आणि हसत जोरजोरात हात हलवत होतं. ते घरी आले तर रुद्रने आधीच सर्व तयारी करून ठेवली होती. सारेजण त्यांचीच वाट बघत होते. ते घरी आल्यावर सगळे जोरात वेलकम ओरडले. सावी खूप खुश झाली. आनंदाने तिच्या डोळ्यात अश्रूच आले. मोनिका लगेच बाळाजवळ आली. वाव, ही खूप क्यूट आहे. रुद्र, आपलं बाळ पण असंच असेल ना? ती बोलली तसं तो हसतच बोलला. मोनिका म्हणते, सावी, मला मुलगी झाली तर तू तिला तुझी सून बनवून घ्यायचं, समजलं ना? ती बोलली तशी ती हो बोलली. रक्षा म्हणते, अरे पण आता बाळाचं नाव ठेवलं पाहिजे ना? मोनिका म्हणते, ध्रुव नाव कसं आहे? आपण बाळाचं नाव ध्रुव ठेवूया. ती एक्साइड होत बोलली. तिची एक्साइटमेंट बघून सर्व हसले. सावी पण हसतच हो बोलली. 2 दिवसांनी त्या बाळाचं बारसं करण्यात आलं आणि नाव ध्रुव ठेवण्यात आलं. अर्थात नाव मोनिकाने ठेवलं आणि मागून रिया आणि जीविकाने तिला बुके मारले, पण हळूच मारले, कारण ती प्रेग्नेंट होती म्हणून. तशी रीतच आहे ना. आता सर्वजण मोनिकाची काळजी घेत होते. मोनिका जास्तीत जास्त वेळ रुद्र आणि ध्रुव सोबत घालवत होती. आठवड्याला रुद्र तिला चेकअपला घेऊन जायचा. सर्वजण ती खूप खुश कधी राहील हेच बघत होते. सावी सुद्धा तिची काळजी घेत होती. मोनिकाला 4 महिने झाले होते. आता तिचं पोट हळूहळू दिसू लागत होतं. इकडे सावी आणि राहुल ध्रुव सोबत आनंदात होते. खरं तर ध्रुवमुळे घरात आनंद आला होता. मोनिका तर सारखी त्याच्या सोबतच असायची. ध्रुव आता हळूहळू रांगू लागला होता. घरात सर्वांच्या लाडका झाला होता. असेच आनंदात दिवस जात होते. रुद्र मोनिकाची खूप काळजी घेत होता. मोनिकाला डोहाळे लागले होते. 6 महिने पूर्ण झाले होते तिला. ती रोज काही ना काहीतरी नवीन डिश सांगायची आणि रक्षा, साक्षी, कुंदा आणि सावी तिला बनवून द्यायचे. रात्री अचानक 3 वाजता तिला भूक लागली म्हणून तिने रुद्रला उठवलं. रुद्र, उठ ना, मला भूक लागलीये. रुद्र म्हणतो, बरं चल, देतो तुला काहीतरी बनव. ते दोघं किचनमध्ये आले. रुद्र म्हणतो, काय बनवू बोल? पास्ता? सँडविच?
की अजून दुसरं काही? मोनिका म्हणते, ही माझी आवडती मॅगी बनव मस्त, आणि तो त्याच्यावर चीज टाकायला विसरू नको. आणि हो, चिली फ्लॅक्स पण टाक, त्यात मस्त लागेल. रुद्र म्हणतो, बरं करतो. तो बनवत असतो, ती तिथून त्याला सांगत असते, असं नको करू, तसं नको करू. मग रुद्र वैतागत बोलतो. रुद्र म्हणतो, बेबी, मला जेवण बनवता येतं, त्यामुळे बनवू दे मला. तू फक्त शांत बसून खायचं काम कर, ओके? ती पण मग शांतपणे बसते. रुद्र मॅगी बनवून तिला देतो आणि खा सांगतो, पण ती बिचारी तोंड करून त्याच्याकडे बघते. रुद्र म्हणतो, काय झालं, भूक लागली आहे ना तुला? खा ना मग. मोनिका म्हणते, गरम आहे ना, तू भरव ना. ती एकदम क्यूट फेस करत बोलते. रुद्र गालातच असतो आणि चमच्याने फुंकर मारून तिला हळूहळू भरवतो. ती पण मस्त मिटक्या मारत खात असते. रुद्र म्हणतो, झालीये का चांगली मॅगी? मोनिका म्हणते, मस्त मस्त. ती हसत 3 बोटं दाखवत बोलते. मग तिने समोर ठेवलेल्या चीज क्यूबकडे बघितलं आणि त्याच्याकडे बघून हसली. तिचे असं हसणं बघून रुद्रला समजलं तिला क्यूब हवंय म्हणून. मग त्याने तिला क्यूब दिला आणि तिला उचलून घेतलं आणि रूममध्ये आणलं. ती मस्त चीज खात होती. आजकाल तिचे मूड स्विंग्स पण खूप व्हायचे. कधी कधी एकदम शांत बसायची, तर कधी कधी लहान बाळासारखी वागायची. कोणी थोडंसं जरी बोललं तरी लगेच डोळ्यात पाणी यायचं. तर कधी कधी रुद्रवर राग काढायची, त्याला उशी वगैरे फेकून मारायची. आज तिचं डोहाळे जेवण होतं. तिने छान हिरव्या रंगाची साडी नेसली होती, फुलांचे दागिने घातले होते, हलकासा मेकअप केला होता. छान दिसत होती ती, आणि त्यात तो प्रेग्नन्सीचा ग्लो तिच्या चेहऱ्यावर आला होता. त्यामुळे ती अजून सुंदर आणि गोड दिसत होती. तिला आणून तिथे एक झोपाळा ठेवला होता. त्यावर तिला बसवलं. तिची ओटी भरली, तिचं औषण केलं, फोटो काढले. मोनिका म्हणते, आई, अजून किती वेळ ग? कंटाळा आला आहे. रक्षा म्हणते, हो हो, झालं थोडाच वेळ. काही त्रास होत नाहीये ना? मोनिका म्हणते, नाही, काही त्रास नाही होतोय. पुन्हा मग कार्यक्रम सुरू झाला. नंतर तिच्या समोर 2 वाट्या ठेवल्या. कुंदा म्हणते, हे बघ मोनिका, यातल्या एका वाटीत पेढा ठेवले आहे आणि एकात बर्फी. मोनिका म्हणते, अरे वा, मस्त, थांब, आत्ता खाते मी. म्हणत ती वाटी उचलणार त्याआधीच रक्षाने तिला थांबवलं. अगं बाई, खायचं नाहीये ते. अगं, हा खेळ आहे. यातली एक वाटी तू उचल, मग त्यात पेढा आला तर तुला मुलगा होईल आणि बर्फी आली तर मुलगी. मोनिका म्हणते, अय्या आई, असं खरंच असतं का? साक्षी म्हणते, नाही ग, हा फक्त एक खेळ असतो. हा, कधी कधी ते खरंच होतं, पण तो फक्त योगायोग असतो. आता माझ्या वेळेस मी बर्फी काढली होती, पण हा घोडा म्हणजे पेढा आला जन्माला. त्या रुद्रला घोडा बोलल्या हे ऐकून मोनिकाला खूप हसू आलं. त्याने तोंड बारीक करून साक्षीकडे बघितलं. तिने मग एक वाटी उचलली, तर त्यात पेढा होता. ती हसली आणि त्या वेळीने तो पेढा खाल्ला पण. तिने तो खाल्ला हे बघून सगळे तिच्याकडे हसले. मोनिका म्हणते, हसू नका, मला भूक लागलीये आणि आता बसवत पण नाही मला. साक्षी म्हणाली, बरं रुद्र, तिला घेऊन जा वर, मी तिला काहीतरी खायला पाठवते. रुद्र पण मग ठीक आहे बोलून तिला घेऊन वर गेला. मोनिकाने कपडे चेंज केले आणि बेडवर बसली. रुद्रने येऊन तिला थोडंसं जेवण भरवलं आणि तिला खाली झोपवलं. तिला झोप तर लागली नाही, पाय दुखत होते आणि पोटामुळे झोपायला पण जमत नव्हतं. रुद्रने खाली जाऊन तेलाची वाटी आणली आणि तेल तिच्या तळपायाला लावलं. मोनिका म्हणते, रुद्र, काय करतोयस तू? रुद्र म्हणाला, पाय दुखतात ना तुझे, थोडेसे दाबून देते. मोनिका म्हणाली, अरे नको, राहू दे, कशाला करतोयस हे तू, असू दे. रुद्र म्हणाला, असू दे ग बाळ, बाळ आपल्या दोघांचं आहे ना. पण त्रास तू एकटी सहन करतेस, मग मी थोडी तुझी सेवा केली तर त्यात काय होतंय? ओके, आता झोप, डोळे बंद कर, म्हणत त्याने तिचे पाय दाबून देऊ लागला. तेवढ्यात मोनिकाने पटकन पोटाला हात लावला. रुद्र म्हणाला, काय ग, काय झालं? तिने पण पटकन त्याचा हात पकडला आणि पोटावर ठेवला. बेबी किक करत होतो. त्या अनुभवाने त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले. रुद्र म्हणाला, मोनिका, बेबी किक करते ग. ती पण हसतच हो बोलली. रुद्र म्हणाला, बेबी, लवकर बाहेर ये, मी वाट बघतोय तुझी. तू आला की आपण खूप मज्जा करू आणि मम्माला त्रास पण देऊ. मोनिका म्हणाली, नाही बेबी, आपण पप्पाला त्रास देऊ. ते दोघं पोटावर हात ठेवून बोलत होते. असाच भरपूर वेळ ते बोलत होते. मग ती थोडा वेळ झोपली. असेच 2 महिने गेले. या 2 महिन्यात रुद्रने मोनिकाची भरपूर काळजी घेतली होती. तिला साधा पाण्याचा ग्लास सुद्धा उचलून दिला नाही. तिचे सगळे लाड पुरवले. तिला पाहिजे ती डिश खायला दिली. आज तिला प्रस्तुती कडा सुरू झाल्या होत्या. रुद्रने तिला पटकन हॉस्पिटलमध्ये नेले.
रुद्र म्हणाला, डॉक्टर डॉक्टर लवकर या. डॉक्टर म्हणाले, काय झालं? ओ नर्स, यांना ऑपरेशन थिएटरमध्ये न्या लवकर. मिस्टर, तुम्ही इथेच थांबा म्हणत डॉक्टर थिएटरमध्ये घेऊन गेले. रुद्रला इकडे बाहेर खूप भीती वाटत होती. तिच्या ओरडण्याचा आवाज, तिचा त्रास त्याला पाहवत नव्हता. तो खूप अस्वस्थ होता. तब्बल 1-1.5 तासाने बाळाचा रडण्याचा आवाज आला. तसे बाहेर सर्वांच्या चेहऱ्यावर हसू पसरले. रुद्रला पण आनंद झाला. पण मोनिका कशी आहे याची त्याला चिंता वाटू लागली. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर जोशी, तुम्हाला मुलगी झाली आहे. ते म्हणाले तशी मागून नर्स आली. तिच्या हातात लहान बाळ होतं. नर्स म्हणाली, ही तुमची मुलगी म्हणत ती त्या लहान बाळाला ती त्याच्या हातात देत होती. तर रुद्र घाबरत होता तिला हात लावायला. साक्षी म्हणाली, काय रे, घे ना तिला. रुद्र म्हणाला, आई ती बघ ना, किती नाजूक आहे, किती नाजूक स्किन आहे तिची. रक्षा म्हणाली, अरे नुकताच जन्मलेली मुलं आहे, अशीच असते त्यांची त्वचा, तू घे तिला. त्या बोलल्या तसं त्याने तिला अलगद हातात घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. जगातलं सर्व सुख त्याला भेटलं असं त्याला वाटत होतं. पण लगेच त्याला मोनिकाची आठवण आली. रुद्र म्हणाला, मोनिका कशी आहे? नर्स म्हणाली, त्या एकदम व्यवस्थित आहेत. आता त्यांना नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करतील. तिला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यावर रुद्र आधी तिच्याजवळ गेला. रुद्र म्हणाला, तू ठीक आहेस ना? मोनिका म्हणाली, हो. आपल्याला मुलगा झाला की मुलगी झाली? रुद्र म्हणाला, परी राणी आली आपल्या घरी. तो बोलला तशी ती आनंदित झाली. मग नंतर रक्षाने तिच्या जवळ बाळाला दिलं. तसं बाळ रडू लागलं. मग तिने बाळाला दूध पाजलं. 2 दिवसांनी बाळाला आणि मोनिकाला डिस्चार्ज दिला. रुद्र त्यानं हॉस्पिटलमधून घरी आला. आज बाळाचं बारसं होतं. सावीने बाळाच्या कानात कर्र केलं. तसं मोनिका, रिया आणि जीविकाने तिच्या पाठीत बुक्के मारले. साक्षी म्हणाली, आता नाव सांग, काय ठेवलंस ते? सावी म्हणाली, स्वरांगी. रुद्र म्हणाला, वा, मस्त नाव ठेवलंस. असंच हसत खेळत बारसं पार पडलं. मोनिका आणि रुद्रचं मुलीला 2 वर्ष पूर्ण झाली होती. मोनिका रूममध्ये आली तर तिने डोक्यावर हात मारून घेतला, कारण समोर स्वरांगी रुद्रचा मेकअप करत बसली होती आणि रुद्र पण शहाण्या मुलासारखा तिच्या समोर बसला होता. तिने त्याच्या ओठावर आणि गालावर लिपस्टिक लावली होती आणि केसांना तिच्या पिंक क्लिप. मोनिका म्हणाली, अरे काय चाललंय हे? स्वरांगी, माझ्या मेकअपची वाट लावू नकोस. आणि रुद्र, तू काय तिच्या समोर बसलाय? रुद्र म्हणाला, असू दे ग, करू दे तिला. मोनिका म्हणाली, करू दे? काय करू दे? तू उठ आधी आणि तोंड धुवून ये, आणि तू चल ग खाली जेवायला. ती दोघांना पण ओरडली. तसं रुद्र गुपचूप बाथरूममध्ये गेला आणि स्वरांगी खाली गेली तर ती ध्रुवची खोटं कधी लागली. मोनिका म्हणाली, किती मस्ती करते ही पोरगी. रुद्र म्हणाला, तुझ्यासारखीच झालीये ती. मोनिका म्हणाली, काय बोलतोस? तिने एक भुवईवर करत त्याला विचारलं. रुद्र म्हणाला, काही नाही. तेवढ्यात ध्रुव म्हणाला, डॉल, असं नको करू, पडशील तू. स्वरांगी म्हणाली, नाही पडणार, तू थांब. अशाच मध्ये आपल्याला लालू भेटेल आपल्याला. ध्रुव म्हणाला, ठीक आहे, कर लवकर. ती खुर्चीवर उभी राहून टेबलवरचा लाडू घ्यायचा प्रयत्न करत होता. हाईट कमी होती म्हणून हात जात नव्हता तिचा, आणि ध्रुव खाली टेबल पकडून उभा होता. ध्रुव आत्ता 3 वर्षाचा झाला होता. त्याला अजून स्वरांगीचं नाव घेता येत नव्हतं, म्हणून तो तिला डॉल बोलला होता. ती पण होतीच तशी बाहुलीसारखी, गोड गोंडस होती दिसायला. एकतर एकदम रुद्रसारखीच होती, पण मस्ती तिच्यात मोनिकासारखीच होती. ती मस्ती करायची आणि ध्रुव सगळ्यांचा ओरडा खायचा. मोनिका म्हणाली, सावी, लक्षात आहे ना तुला? माझी मुलगी सून करून घेणार आहेस तू? सावी म्हणाली, हो ग बाई, लक्षात आहे माझ्या. असेच त्यांचे हसत खेळत दिवस जात होते. रुद्र आणि राहुल त्यांच्या हॉटेल देशाबाहेर नेण्याचा प्लॅन होता तर राहुल मोनिका आणि सावी मोनिका कंपनी सांभाळत होते. ही तिचं कंपनी आहे जी यश, अमय आणि प्रकाशने सुरू केली होती. दोन्ही जोड्यांचा आयुष्यात आनंद आला होता. संकट तर येत होती, पण ते डगमगत नव्हते. एकमेकांच्या साथीने ते प्रत्येक संकटावर मात करत होते आणि आनंदात आपलं जीवन जगत होते. ही कथा आज इथे संपली आहे मित्रांनो. तुम्ही या कथेला खूप छान प्रतिसाद दिला, भरपूर प्रेम दिलं. असेच प्रेम तुम्ही माझी नवीन कथा साथिया या कथेला पण असंच प्रेम द्याल, अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. आजपर्यंतचा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद.